नमस्कार, मी यामिनी दळवी. आजच्या पुढारी फोकसमध्ये तुमचं स्वागत. आपला देश हा यात्रांसाठी ओळखला जातो. जे जनामध्ये आहे ते राजकारण्यांच्या मनात कसं नसणार? आणि त्यामुळेच बहुधा राजकीय सामाजिक नेते, त्यांचे पक्ष, त्यांच्या संघटना सुद्धा यात्रा काढत असतात. निवडणुकांची हवा वाहू लागली की राजकीय यात्रांचं प्रमाण वाढतं असंही मानलं जातं. गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये अशाच राजकीय यात्रांची चर्चा सुरू आहे. महाप्रबोधन यात्रा, ओबीसी संवाद यात्रा, युवा संघर्ष यात्रा, झाडू यात्रा या 4 राजकीय यात्रा आहेत. तर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची मराठा संवाद यात्रा ही सामाजिक अशा 5 यात्रा सध्या चर्चेत आल्यात. आणि याच निमित्तानं आपल्या एकंदरीतच राजकीय यात्रा नेमक्या का काढल्या जातात आणि त्यामागचा अजेंडा नेमका काय असतो या साऱ्याविषयी समजून घ्यायचंय. तसंच यात्रा संवादाचं साधन आहेत की वादाची कारणं ठरतायत याचा सुद्धा आढावा घ्यायचा आहे आजच्या फोकसमध्ये. तर या सगळ्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे. सध्या आपल्यासोबत पुढारी न्यूजचे संपादक तुळशीदास भोईटे सर आहेत आणि त्यासोबतच किसान सभेचे डॉक्टर अजित नवले सर आपल्यासोबत आहेत. आणि अगदी काही वेळामध्ये आणखी काही पाहुणे आपल्यासोबत जोडले जातील. मात्र ही चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूयात की सध्या चर्चेमध्ये आलेल्या यात्रा नेमक्या कुठल्या आहेत. तर आपण बघतोय शिवसेनेची सुषमा अंधारे यांनी काढलेली महाप्रबोधन यात्रा खरं तर काही दिवसांमध्ये ही निघेल. भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी संवाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. आम आदमी पार्टीतर्फे झाडू यात्रा निघणार आहे. या काही राजकीय यात्रा आपण बघतोय. तर सामाजिक मुद्द्यावरती सध्या मनोज जरांगे पाटील यांची मराठा संवाद यात्रा सुद्धा सुरू आहे. तर महाराष्ट्रामधल्या आतापर्यंतच्या नेमक्या राजकीय यात्रा कोणकोणत्या होत्या गेल्या काही वर्षातल्या ते सुद्धा बघूया. देवेंद्र फडणवीसांनी महाजनादेश यात्रा काढलेली होती. आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली होती. एकनाथ शिंदे यांनी शिवगर्जना यात्रा काढली आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने महाप्रबोधन यात्रेला सुरुवात केली होती. युती सरकारच्या काळामध्ये सावरकर गौरव यात्रा निघाली. तर डॉक्टर अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा सुद्धा आपण पाहिलेली आहे. अगदी महिनाभरापूर्वी पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा केली आणि याआधी काही वर्षांपूर्वी 1980 मध्ये शरद पवार यांनी कापूस दिंडी काढलेली होती. तर 1980 मध्ये कापूस यात्रा पांडुरंग फुंडकर यांनी सुद्धा काढली. 1995 मध्ये गोपीनाथ मुंडेंनी काढलेली संघर्ष यात्रा खरं तर प्रचंड गाजली. दिवाकर रावते यांनी 2011 मध्ये पुन्हा एकदा कापूस दिंडीचं आयोजन केलं होतं. पंकजा मुंडे यांनी 2014 मध्ये संघर्ष यात्रा सुद्धा काढलेली बघायला मिळाली. आणि कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांनी किसान लॉंग मार्च काढलेला होता 2017, 19 आणि 2022 मध्ये. आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर आहेत. आपण सुरुवातीला पुढारी न्यूजचे संपादक तुळशीदास भोईटे सर यांच्याकडे जाऊयात. सर, आता ज्या यात्रांचा खरं तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून उल्लेख केलेला आहे, या सगळ्या यात्रा खरं तर तुम्ही तुमच्या सगळ्या या राजकीय टप्प्यामध्ये असतील किंवा पत्रकारितेच्या टप्प्यामध्ये असतील खरं तर या पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. काय सांगाल या नेमक्या यात्रांबद्दल? यामिनी, आजचा जो विषय आहे ना फोकसचा, ज्यात वेध घ्यायचा आपल्याला राजकीय यात्रांचा, त्यातलं सर्वात महत्त्वाचं काय आहे की राजकारणी सध्या तर टीव्ही माध्यम आहे, न्यूज चॅनलच्या माध्यमातून थेट एकाच वेळी लाखो नाही तर कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचता येतं. सोशल मीडिया आहे, त्या माध्यमातून जगभरात संवाद साधता येतो, थेट कनेक्ट आहे असं वाटतं. मात्र तरीही राजकारणी किंवा सामाजिक नेते लोकांमध्ये का प्रत्यक्ष जातात? मला असं वाटतं की त्याचं कारण आहे, शेवटी आपण अनेकदा जेव्हा संवाद साधतो एक आय टू आय कॉन्टॅक्ट असतं, थेट बोलता येतं, त्यातून संवाद घडण्याची जी प्रक्रिया असते ना, किंवा त्याच वेळी
बाहेर नेमकं समाजात काय चाललंय. अनेक कन्सल्टंट असतात राजकीय नेत्यांचे, हो. ते वेगवेगळे त्यांना पॉलिटिकल सल्ले देतात, इतर सल्ले देतात. मात्र प्रत्यक्षात जे परिपक्व राजकीय नेते आहेत ते कशावर विश्वास ठेवतात, ते लोकांशी संवाद साधून, लोकांमध्ये जाऊन त्यांच्या भावना समजून, त्यांच्या मनात काय दडलंय ते जाणून घेऊन आपली भूमिका ठरवण्यावर भर देतात. बरोबर. आजपर्यंतचे अनुभव आहेत, म्हणजे अगदी महात्मा गांधींपासून ते आतापर्यंत घडताना हेच दिसलेलं आहे. आता तुम्ही जो उल्लेख केलात माझ्या अनुभवांचा, मला असं वाटतं की माझं पत्रकारितेतलं करिअर सुरू होण्यापूर्वी सुद्धा जेव्हा अगदी मी शालेय जीवनात होतो, मला पहिली यात्रा कोणती आठवते तर ती रामारावांची तेव्हा खूप चर्चा होती. NT रामाराव गाजत होते ते, खरं तर त्या काळातले ते आंध्रातले हिरो. मात्र पेपर वाचायची खूप सवय होती, त्यातून कळलेलं की असा कोणतरी नेता आहे जो पूर्वी अभिनेता होता आणि त्याने काहीतरी यात्रा काढली आहे, गावागावात जातोय तो. त्यावेळी काँग्रेसने जे मुख्यमंत्री बदललेले आंध्रातले, सारखं एक रांगच लावलेली, म्हणजे त्या काळात बोलायचं की रशियनची रांग लावली आहे. त्या मुख्यमंत्र्यांना बदलण्याला आंध्रच्या अस्मितेशी जोडून रामारावांनी आपली पडद्यावरची म्हणजे रिअल लाईफ मधली इमेज, रिअल लाईफ मधली एक मोठी लार्जर दॅन लाईफ अशी बनवली. हो. त्यासाठी त्यांनी एक यात्रा काढलेली, एक मोठी गाडी त्यांनी त्यासाठी वापरलेली. दुसरी कोणती आठवते जी मी प्रत्यक्ष पाहिलेली मुंबईत, ती होती चंद्रशेखर यांची. बरं. चंद्रशेखर यांनी, मला आठवतं की जनता पार्टी त्यांची होती, त्याचं एक चिन्ह होतं हलदारी किसान, म्हणजे नागरधारी शेतकरी. हो. एक खरोखर तसा शेतकरी, म्हणजे त्या रूपातला एक त्यांचा कार्यकर्ता त्यांच्या समोर चालत मुंबईतला जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे त्यावरून शहराकडे जाताना मी पाहिला. चंद्रशेखर स्वतः पायी चालत होते, डोक्यात आजही ते बिंबलेलं आहे. त्या पुढच्या टप्प्यातला अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरवी गुजरात यात्रा काढली. म्हणजे काय तर गुजरात दंगलीनंतर गुजरातची जी बदनामी झाली आहे, गुजरात असा नाही आहे, गुजरात वेगळं आहे. हे त्यावेळी तत्कालीन ते मुख्यमंत्री होते गुजरातचे, त्यांनी त्या गरवी गुजरात गौरव यात्रेच्या माध्यमातून गरवी गुजरातचा नारा दिला आणि ते थेट गुजराती लोकांच्या मनाला जाऊन भिडले. त्यांनी लोकांशी संवाद साधला. अशाच यात्रा, जसं आता ताजं उदाहरण कोणतं आपल्याकडे तर भारत जोडो यात्रा, हो. राहुल गांधींच्या रिलॉन्चिंगची यात्रा, आणि आता महाराष्ट्रातल्या यात्रा ज्याचा तुम्ही उल्लेख केलात, हो. सुषमा अंधारे त्यांची जी महाप्रबोधन यात्रा निघते, रोहित पवार हो. तरुण ताजं नेतृत्व त्यांची ती यात्रा आहे की त्यांनी युवा संवाद यात्रेने यात्रा काढायचं ठरवलंय. अशा अनेक यात्रा आहेत. उद्देश एकच आहे, आपलं राजकीय इप्सित साध्य करणं. हे नाकारता येणार नाही, बरोबर. कोणी मानो किंवा न मानो. हो, अगदी. आपल्यासोबत डॉक्टर अजित नवले सर आहेत. अजित सर, एकीकडे आपण बघतोय की राजकीय पटलावरती ह्या सगळ्या यात्रांचं राजकारण सुरूच राहील, मात्र दुसरीकडे सामाजिक विषयांना घेऊन ज्या यात्रा काढल्या जातात त्यामागचा नेमका उद्देश काय असतो, आणि आतापर्यंतच्या ज्या किसान सभेच्या यात्रा निघालेल्या आहेत, शेतकऱ्यांचे वेगवेगळे मुद्दे घेऊन खरं तर या अभूतपूर्व अशा ह्या यात्रा निघाल्या, त्यामागची पार्श्वभूमी काय होती आणि उद्देश काय होता? आदरणीय भोयटे सरांनी जे आपल्याला सांगितलं की एकीकडे राजकारण ढवळून काढण्यासाठी आणि राजकीय आपला जो अजेंडा आहे तो हो. पुढे घेऊन जाण्यासाठी राजकीय लोक अशा प्रकारच्या यात्रा काढतात. बरोबर. त्याचबरोबर जनतेचे जे खरेखुरे प्रश्न आहेत, देशाचे आणि श्रमिकांचे म्हणून जे प्रश्न आहेत, ते अजेंड्यावर आणण्यासाठी सुद्धा अगदी सुरुवातीपासून अशा प्रकारच्या यात्रा या निघत आलेल्या आहेत. अगदी आध्यात्मिक पातळीवर जी आपल्याकडे असणारी संत परंपरा आहे, त्यांची जी दिंडी आहे, ती दिंडी सुद्धा हजारो श्रमिकांचा आवाज एक प्रकारे प्रगट करणारा आणि हे सगळं जनमानस घुसळून निघणारा जो प्रयोग आहे, तो दिंडीचा प्रयोग महाराष्ट्र अनेक पिढ्या पाहत आलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, श्रमिकांच्या प्रश्नांसाठी अशा प्रकारच्या दिंड्या या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा निघत आलेल्या आहेत. लॉंग मार्च अलीकडच्या काळातलं उदाहरण आहे, परंतु यापूर्वी सुद्धा सोयाबीनच्या प्रश्नावर, कापसाच्या प्रश्नावर, दुष्काळाच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात अशा दिंड्या निघून एक वातावरण जनमानसाचं ढवळून काढत राज्यकर्त्यांचं लक्ष आपल्या प्रश्नांकडे वेधण्यासाठी अशा प्रकारचा हा जो मार्ग आहे आंदोलनाचा, बरोबर. तो वापरण्यात आलेला आपल्याला दिसतो. हो. या देशामध्ये अहिंसा, आत्मक्लेश आणि त्याचबरोबर व्यापक सहभाग याचं महत्व जाणून घेतलेल्या लोकांनी या मार्गाचा अवलंब आपल्याला केलेला दिसतो. दांडी यात्रा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. हो. ह्या यात्रा जितक्या वर दिसतात त्याच्यापेक्षा खूप जास्त खाली असतात. वरवर आपल्याला जितका भाग हा यात्रांचा दिसतो, या यात्रांच्या तयारीसाठी, लोकांना सहभागी करून घेण्यासाठी, लोकांची मनं त्याच्यासाठी तयार करण्यासाठी, एक प्रकारची भौतिक व्यवस्था उभी करण्यासाठी अनेक दिवस काम चालतं. लॉंग मार्चची तयारी ही प्रत्यक्ष लॉंग मार्च 7च दिवसाचा होता, परंतु त्याच्या पार्श्वभूमीवर मागेची तयारी झाली ती खूप मोठी, व्यापक आणि जनमानसापर्यंत घेऊन जाणारी होती. आणि म्हणून जनतेचे प्रश्न सुद्धा अजेंड्यावर आणून
अहिंसेच्या लोकशाही चौकटीच्या मार्गाने यशस्वी करण्यासाठी सुद्धा ह्या दिंड्या किंवा ज्याला आपण लॉंग मार्च म्हणूया किंवा अशा प्रकारचे सलग चालणारे जे प्रयोग अगदी तर अगदी काही दिवसामध्ये खरं तर आपली महाप्रबोधन यात्रा काढणार आहे सुषमा अंधारे आणि त्या निमित्ताने हा दुसरा टप्पा खरं तर आहे महाप्रबोधन यात्रेचा. त्यावेळेला त्यांनी भूमिका नेमकी काय सांगितलेली आहे ती आपण सुरुवातीला बघूयात. महाप्रबोधन यात्रा पर्व 2 येत्या 14 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे आणि याची पहिली उद्घाटकीय सभा ही नागपूरमधून होत आहे. महाप्रबोधन यात्रा पर्व 1 मध्ये आम्ही ग्रामीण महाराष्ट्रातून विशेषतः सगळ्या सभा केल्या आणि ग्रामीण महाराष्ट्राचे शेती मातीचे प्रश्न मांडण्याचा आणि आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. या पर्व 2 मध्ये उपनगरीय आणि महानगरीय प्रश्नांच्या सोबतच एकूण राष्ट्रीय प्रश्नांना हात घालण्याचा आणि त्यावर चर्चा घडवून आणण्याचा आमचा मानस आहे. विशेषतः नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदुरबार, पनवेल, मुंबई, पालघर असा एकूण हा सगळा प्रवास असणार आहे. आणि ज्या पद्धतीने पर्व 1 ला संबंध महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून साथ आणि आशीर्वाद दिले, आम्हाला खात्री आहे की पर्व 2 सुद्धा महाराष्ट्राची जनता निश्चितपणे त्याला प्रतिसाद देईल आणि महाराष्ट्राचे नेमके प्रश्न काय आहेत ते मांडण्याचा आम्ही आमच्या परीने प्रामाणिक प्रयत्न करू. बोईटे सर, आता नुकतीच आपण सुषमा अंधारे यांची त्यांच्या महाप्रबोधन यात्रेविषयीची भूमिका ऐकली आहे. खरं तर जे आपण सुरुवातीला म्हणालो की निवडणुका जवळ आल्या की या यात्रा जत्रांचं सगळं पेव फुटतंय आणि राज्यभरात असतील देशभरात असतील या यात्रा निघतात. राजकीय प्रामुख्याने आपण म्हणूयात मतांची बेगमी मिळवणं हा सुद्धा महत्त्वाचा अजेंडा असतोच. इतर काय काय मुद्दे असू शकतात यामधले? अनेक आहे. मला असं वाटतं ग्राफिक्समध्ये सुद्धा ते आहेतच की ज्या पद्धतीनं या यात्रांचं आयोजन होतं, मुळात काय आहे की आत्ताच कॉम्रेड नवले यांनी जो उल्लेख केला की त्यांना ते तर जनतेत वावरणार आहेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या यात्रेविषयी सांगताना एक सांगितलं नाही की ते खऱ्या अर्थानं पदयात्रा होती, तो लॉंग मार्च म्हणजे भारताला जी परंपरा त्यांनी सांगितली ती अगदी मला तर वाटते आदी शंकराचार्यांपर्यंत नेली पाहिजे. जे कन्याकुमारीपासून ते थेट केरळपासून ते थेट काश्मीरपर्यंत गेलेले, भारताच्या प्रत्येक दिशेत ते फिरलेले, ती जी परंपरा आहे ना, वारकरी पंथाच्या वारकरी आपल्या जे वारकरी समुदाय आहे त्यांचा त्यांनी उल्लेख केला, वारीचा उल्लेख केला, इतर यात्रा असतात, कावड यात्रा असते उत्तर भारतात. ही जी परंपरा आहे ती भारतीय जनात, भारतीय मनात इकडे कुठेतरी आतमध्ये सामावलेली आहे. आणि राजकीय नेते कसं तेही त्याचा घेतातच ना लाभ. त्यातूनच या यात्रा ज्या चालतात, मगाशी म्हणाल तोच की लोकांना समजून घेणं. त्याचबरोबर अनेकदा घडतं असं की राजकीय नेते लोकांमध्ये जातात कशासाठी की त्यांना समजून घ्यायचं असतं लोकांना. त्याचबरोबर स्वतः काय आहोत ते सुद्धा लोकांना त्यांना दाखवायचं असतं. तुम्ही एक एक यात्रा पाहाल तर ताजा आता तुम्ही सुषमा अंधारे यांचा जो बाईट आपण ऐकला, त्यांनी जी भूमिका मांडली आहे. महाप्रबोधन यात्रा कधी सुरू केली शिवसेनेनं? ती सुरू केली जेव्हा सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून वेगळे झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली खासदार मोठ्या संख्येनं, आमदार मोठ्या संख्येनं बाहेर पडलं. ठाकरे सरकार, महाविकास आघाडी सरकार याला घरी जावं लागलं. तेव्हा त्यानंतर ती यात्रा सुरू झाली. काय उद्देश होता? मला असं वाटतं नवी शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जी नवी शिवसेना आलेली आहे, शिवसेना बाळासाहेबांची आहेच, परंतु त्याआधी ती प्रबोधनकार ठाकरे यांची आहे, जी एक वेगळी पुरोगामी सरळ स्पष्ट भूमिका मांडणारी शिवसेना. त्यामुळे या यात्रेचं नाव त्यांनी महाप्रबोधन यात्रा ठेवलं असं सुरुवातीलाच सांगितलेलं. अशाच प्रकारे इतर यात्रा आता रोहित पवार जे काढणार आहेत जनसंवाद यात्रा, मगाशी मी उल्लेख केला किसान सभेच्या लॉंग बारचा. अहो, शेतकरी स्वतःची भाकरी बांधून आणायचे. मला आठवतंय त्या कसारा घाटातून जेव्हा ते व्हिज्युअल्स पाहत होतो आपण, टीव्हीवर दाखवत होतो, काय दिसत होतं? एक पूर्ण लाल रोड झालेला, लाल बावटे हातात घेतलेले शेतकरी, कोणता धर्म, कोणती जात. अहो, काहींच्या पायात तर चपला नव्हत्या, अगदी वारकऱ्यांसारखं. मात्र तिकडे भगवा असतो, इकडे लाल झेंडा हातात होता. मात्र मनात भावना होती न्यायाची, मनात होता त्यांच्या तो राम की आमच्या हाताला जे काम आहे त्या कामाला योग्य दाम द्या, आमच्या पिकाला योग्य दाम द्या. या प्रकारच्या यात्रा
केवळ नेत्यांच्या ब्रँडिंगसाठी जशा असतात तसा जनतेचा आवाज कुठेतरी घुमावा हो. या उद्देशाने सुद्धा निघतात यामिनी. अगदी आपल्यासोबत स्वतः सुषमा अंधारे सुद्धा जोडले गेलेल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. सुषमाताई, स्वागत आहे तुमचं पुढारी फोकसमध्ये. महाप्रबोधन यात्रा जी निघणार आहे, जी आता दुसऱ्या टप्प्यामध्ये खरं तर या यात्रेला सुरुवात होईल, महाप्रबोधन हेच नाव का द्यावंसं वाटलं आणि काय नेमकी भूमिका आहे, काय नेमकं संवाद साधायचा आहे लोकांशी? एक तर माझी जी गेल्या अनेक वर्षांपासूनची महाराष्ट्रातली ओळख आहे ती चळवळीतली कार्यकर्ती म्हणून. राज्यभर फुले शाहू आंबेडकर आणि एकूण सगळ्या प्रबोधनकारांचा विचार घेऊन मी राज्यभर प्रबोधन करत फिरलेली आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत. आणि मला असं वाटलं की ज्या पद्धतीने सध्या घटनात्मक सगळी चौकट धोक्यात आलेली आहे, एकूण सगळ्या विचारवंतांचा विचार दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अगदी त्याच वेळेला ईडी, सीबीआय यासारख्या स्वायत्त यंत्रणांचाही गैरवापर होत आहे. महत्वाचं म्हणजे हिंदुत्वाच्या विचारामध्येही भेसळ होते, कारण सनातन हा एक वेगळा विचार आहे, हिंदुत्व हा एक वेगळा विचार आहे. पण हिंदुत्वाच्या नावाखाली सनातनी प्रचार करण्याचा जो प्रयत्न केला जातोय या सगळ्यांमध्ये, कारण प्रबोधनकार हिंदू होते, त्यांनी त्यांचा धर्म नव्हता सोडलेला, लक्षात घ्या. किंवा जे काही बाळासाहेब आहेत, कोण म्हटलं इथे, पण तुमचा जर कट्टरतावाद असेल, सनातनच्या नावाखाली जो कट्टरपंथी विचार तुम्ही आणता आहात, ह्या सगळ्याच गोष्टींचा जर नव्याने पुनर्मांडणी करायची असेल तर महाप्रबोधन हा शब्द घेऊन आपण गेलो पाहिजे. आपल्या जॉनरला साजेसं असं नाव असावं. आणि याच्यात अजून एक गोष्ट मजेशीर अशी होती की आतापर्यंत खूप यात्रा निघाल्या, संघर्ष यात्रा, परिवार संवाद यात्रा, सत्ता संपादन यात्रा, रथयात्रा, पण या सगळ्या ज्या यात्रा आहेत या यात्रांना लीड हे पुरुष नेत्यांनी केलं. मी पक्षाचे आभारी आहे की एवढा मोठा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट पक्षाने त्याची जबाबदारी मला दिली आणि महाप्रबोधन यात्रा एका महिलेने लीड केली. अगदी एकीकडे आपण या सगळ्या राजकीय यात्रांचा प्रवास आणि येणाऱ्या म्हणजे भविष्य काळामध्ये ज्या काही यात्रा निघणार आहेत ते सगळं बघतोय. अजित नवले सर आपल्या सोबत आहेत. नवले सर, आता जसं भोईटे सरांनी सांगितलं, एक लाल वादळ आपण अनुभवलेलं होतं. प्रत्येक जण आपापली भाकरी बांधून आणत होता, शेकडो किलोमीटरचा प्रवास होता, लहान लहान मुलं सुद्धा या सगळ्यामध्ये सहभागी झालेली होती. काय नेमका अनुभव होता आणि खरं तर लोकसहभाग अशा चळवळींमध्ये किंवा अशा पद्धतीच्या यात्रांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसतो. ज्यावेळी शेतकऱ्यांचे किंवा श्रमिकांचे मुद्दे हे अचूकपणाने हिरले जातात, त्याची मांडणी ही शेतकऱ्यांच्या हृदयाला स्पर्श करते, त्यावेळी अशा प्रकारचा लोकसहभाग हा स्वाभाविकरित्या उमटतो. मी मगाशी बोलत असताना दांडी यात्रेचा जे उल्लेख केला त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय परंपरेला साजेसं अहिंसा, लोकशाही ही आपली जी पारंपरिक मूल्य आहेत ती आपली वाटतात, याला साजेसा अशा प्रकारचा आवाज ज्यावेळी महात्मा गांधीजींनी दिला त्यावेळी हजारो हजारो लोक त्यात सहभागी झालेले आपण पाहिलेले. वारकरी संप्रदायाचं अगदी तसंच आहे. स्वतःची भाकरी बांधून पायी चालत लोक त्यांच्या पद्धतीनं त्यांना जे दुःख मुक्तीचं साधन वाटतं त्याच्यासाठी ते चालत असतात. अगदी तोच अनुभव ह्या तीनही लॉंग मार्च मध्ये आम्ही घेतला. याच्यामध्ये पूर्णपणाने स्वतःच्या मागण्यांसाठी गावागावातील लोक स्वतःची भाकरी, स्वतःची पांघरुणं, अंथरुणं स्वतः घेऊन आले. मी आपल्याला अनुभव सांगेल की राजकीय नेत्यांनी, पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना जेवणाच्या सोयी देऊ केल्या, परंतु त्या अत्यंत नम्रपणाने संघटनेने आणि शेतकऱ्यांनी नाकारल्या. आमची भाकरी आम्ही घरून आणली आहे, ती आम्ही शिजू. मी आपल्याला सांगतो, शहरामध्ये चूल करण्यासाठी मोठाली दगड मिळणार नाहीत हे आदिवासी शेतकऱ्यांना आधीपासून माहित होतं. स्वतःच्या गाडीमध्ये गावातूनच 3 दगड प्रत्येकाने टाकून आणलेली होती की आपल्याला आपलं चूल स्वतः तयार करायची आहे, आपली भाकरी स्वतः शिजवायची. मला वाटतं कोणत्याही चळवळीमध्ये अशा प्रकारे ज्यावेळी माणसं ही स्वतःच्या अंतरंगासह आपल्या असणाऱ्या सर्व साधनांसह सहभागी होतात त्यावेळी त्याची परिणामकारकता अनेक पटीनं वाढते. तो अनुभव आम्ही घेतला आणि त्याचाच परिणाम लोक आमच्या मागे उभे राहिलेले आपण सर्वांनी पाहिले. हो, अगदी. एकूणच या सगळ्या यात्रांचं आपण महत्त्व जाणतो आहोत आणि नेमकं आणखी काय काय महत्त्व असू शकतं या यात्रांचं, राजकीय यात्रांचं मुख्यत्वे, ते सुद्धा बघूयात. तर थेट जनसंपर्काचं सर्वात प्रभावी साधन खरं तर या सगळ्या यात्रा ठरतात.
पक्षाची भूमिका आणि कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा सोपं जातं. लोकांशी थेट भेटून समाज मन सुद्धा समजून घेतलं जातं. सत्ताधाऱ्यांच्या विरोधी समाज मन तयार करायचं असेल तरी सुद्धा या यात्रा उपयोगी असतात. तर विरोधकांपेक्षा अधिक प्रभावी अजेंडा सुद्धा सत्ताधारी राबवतात. प्रस्थापित नेतृत्वाची प्रतिमा बदलण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. नव्या राजकीय चेहऱ्यांचं लॉन्चिंग करणं सोपं जातं. नव्या नेतृत्वाला लोक आणि कार्यकर्त्यांशी जोडून घेतलं जातं. खरं तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मतांची बेगमी मिळवण्यासाठी सुद्धा हे यात्रा महत्त्वाच्या आहे. राजकीय व्यक्तिमत्वाचा प्रभाव निर्माण करणं हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे. तर श्रद्धा, प्रतीक, परंपरा याचा वापर करून जनतेला सुद्धा चुचकारलं जातं. तर या सगळ्याविषयी मला सुषमाताईंना विचारायचंय. सुषमाताई, महाप्रबोधन यात्रा जेव्हा सुरू झाली तेव्हा आताच ज्यावरती आपण चर्चा केली त्या पद्धतीने शिवसेनेचे 2 गट पडलेले होते आणि तेव्हा या यात्रेचा पहिला टप्पा सुरू झाला. आताचा जो दुसरा टप्पा तुम्ही पुढे घेऊन जात आहात, नेमकी उभारी कशी मिळू शकते या यात्रेमुळे पक्षाला? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर देताना मी आधी जरा भाजपबद्दल आपल्याशी बोललं पाहिजे. हो. भारतीय जनता पार्टीची जी काम करण्याची पद्धत होती त्यात त्यांनी एक त्रिसूत्री वापरली होती: डॅमेज, होप आणि ऍक्शन प्लॅन. पहिल्यांदा असलेलं टूल डॅमेज करायचं आणि याच न्यायाने त्यांनी गांधी नेहरू टूल डॅमेज करायचं ठरवलं, ज्याचा प्रयत्न म्हणून जाणीवपूर्वक गांधी किंवा नेहरूंचं कॅरेक्टर असेसिनेशन करणं, वाटेल त्या पद्धतीने त्यांना डॅमेज करणं, ते सगळे पूर्ण त्या कार्यपद्धतीलाच डॅमेज करणं आणि त्यांना एक होप देणं. त्यांनी होप दिली की आम्ही अच्छे दिन लाएंगे आणि ऍक्शन प्लॅन काय असेल तर मोदी सरकार असेल. या सगळ्या त्रिसूत्रीचा विचार करून, कारण आपण यात्रा करतोय म्हटल्यावर अपोनंट काय आहे हे जरा समजून घ्यावं लागतं. हा सगळा भाग जेव्हा आम्ही समजून घेतला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की त्यांनी डॅमेज केलंय. अशाच पद्धतीने स्टेटमध्ये जाणीवपूर्वक उद्धव साहेबांची छबी डॅमेज करण्याचा प्रयत्न भाजपच्या बड्या नेत्यांपासून ते अगदी राणे, राणा, कंबोज, वाघ यासारख्या काही म्हणजे सुपारीबाज लोकांकडूनही झाला. याला उत्तर देणं हे आमचं पहिल्या टप्प्यातलं काम होतं की ही जी छबी डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे, मुळात हे लोक कोण आहेत त्यांना उघडं पाडणं गरजेचं होतं आणि आमची कार्यपद्धती काय आहे, शिवसेना काय आहे, शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही किंवा जे 40 गेले ते स्वतःच्या स्वार्थासाठी गेले हे आम्हाला जनतेत जाऊन सांगायचं होतं. आम्ही त्यात यशस्वी ठरलो. आता जो आमचा दुसरा टप्पा आहे, मला वाटतं की आम्ही पहिल्या टप्प्यात जेवढं सांगायचं होतं 40 ते सांगितलेलं आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राला अपेक्षित काय आहे, आम्ही महाराष्ट्राचा रोडमॅप कसा सांगू शकतो, आत्ताचे राज्याचे प्रश्न, मग आरोग्याचा असेल, शिक्षणाचा असेल, महिला सुरक्षेचा असेल, महागाईचा असेल किंवा काळा पैशाचा असेल किंवा अगदी म्हणजे अगदी छोटंसं, इकडे अजित नवले दादा थांबलेले आहेत म्हणून की शेतकऱ्यांचं बोलत आहेत ते. हे वर्ष मिलिट इयर म्हणून शासन साजरं करत आहे, पण मिलिट इयर म्हणून जर तुम्ही एखादं वर्ष साजरं करता, तुम्ही ज्या पिकासाठी जे वर्ष देता, जर हे ज्वारी बाजरी वर्ष असेल तर त्या पिकासाठी असं काय शासनाने केलंय बरं? मोदीजींनी केंद्र पातळीवर किंवा राज्य पातळीवर, कारण आपलं राज्य हे ज्वारी उत्पादनात सगळ्यात अग्रक्रमी होतं, पण आता काय परिस्थिती आहे तर ऊस क्षेत्र 6% वाढलेलं आहे, पण ज्वारी क्षेत्र 58 लाख हेक्टरने कमी झालेलं आहे. असं का? तर ज्वारी उत्पादक शेतकऱ्याला ना कुठली सबसिडी आहे ना अनुदान आहे. मग यासाठीच्या स्कीम काय? तर शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही मांडले पाहिजेत या प्रबोधन यात्रेत. सुषमाताई, तुमचा मुद्दा लक्षात आला. एकूणच राजकीय असेल किंवा सामाजिक असेल, या सगळ्या पद्धतीचा विचार यात्रांच्या माध्यमातून होतो. अगदी शेवटचे 30 सेकंदासाठी मला जायचंय भोईटे सरांकडे. भोईटे सर, या सगळ्या यात्रांच्या निमित्ताने राजकीय जे काही गरमागरमी सुरू आहेत तिथे आपल्याला नजरअंदाज करून चालणार नाही, त्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. काय नेमकं याबद्दलचं विश्लेषण कराल? आजवरचा अनुभव हाच आहे की यात्रा म्हटलं की राजकारण आणि राजकारण म्हटलं की सत्ताकारण, हे काही चुकत नसतं यामिनी. म्हणजे अनेक यात्रा तुम्ही फक्त मागे जर डोकावून पाहिलं तर लक्षात येतं की नरेंद्र मोदींची गुजरात गौरव यात्रा झाली, त्यानंतर त्यांच्या सत्तेची मांड गुजरातच्या सत्तेवरची आजवर गेलेली नाहीये. तसंच भारताच्या राजकारणातली गिनीज बुकमध्ये नोंदवलेली जी यात्रा होती NT रामारावांची, त्यांनी ती यात्रा काढली आणि ते आंध्रच्या बाबतीत तेलुगू
जनतेच्या बाबतीत गळ्यातले ताईत झाले. हो. त्यांची सत्ता अगदी उलटली गेली. जेव्हा ते अमेरिकेत गेलेले आणि भास्कर रावांना बसवलं गेलं तरी परतल्यावर जनतेनं त्यांना भरभरून मतं दिली आणि पुन्हा सत्तेवर आणलेलं. आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शरद पवारांनी जी दिंडी काढली होती, कापूस दिंडी, त्यातून त्यांची प्रतिमा निर्मिती झाली. शेतकऱ्यांशी ते जोडले गेलेले. आजही ते स्वतःला शेतकऱ्यांशी जोडू पाहतात. कृषी मंत्रीपद त्यांनी मागून घेतलेलं. इतर अनेक राजकीय नेत्यांच्या बाबतीत म्हणजे या निवडणुकीच्या आधी सर्वात मोठं म्हणजे मगाशी एन टी रामारावचं बोलत तसं लालकृष्ण अडवाणींचं, त्यांनी अयोध्येतल्या राम मंदिरासाठी जो संघर्ष केला, जे राम रथयात्रा काढली, त्याचं महत्व कसं विसरून चाललं. ठीक आहे, बरोबर. त्यातला एक नकारात्मक भाग पाहिला तर दंगली झाल्या, हिंसाचार झाला, परंतु राजकारणात एक नवं पर्व त्यांनी आणलं. आता सुद्धा राहुल गांधी संपूर्णपणे हॅशटॅग पप्पू चालवून संपवलेलं नेतृत्व भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून त्याचं रिलॉन्चिंग झालं. कुठंतरी मोदी सरकार पुढे ते आव्हान उभं करताना दिसतात आहे. यात्रांची ही कमाई खूप मोठी असते आणि कॉम्रेड नवले असतील किंवा अगदीच वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर प्रस्थापित मराठा नेतृत्वाला शह देत पुढे आलेलं मनोज जरांगे पाटलांची जी मराठा संवाद यात्रा सुरू आहे, त्या माध्यमातून सुद्धा नव्या नेतृत्वाला लोकांशी कनेक्ट होण्याची, लोकांच्या मनात कुठंतरी स्वतःचा ठसा उमटवण्याची संधी लाभते. यावरून यात्रांचं महत्त्व कळायला हरकत नसावी. मग माध्यमं अगदी दुर्लक्ष केलं माध्यमांनी तरी सुद्धा या यात्रांमुळे ते विचार, ते व्यक्तिमत्व, हे सारं काही जनतेच्या मनात ठसतं. म्हणजे आपल्या भूमिका मांडण्यासाठी खरं तर या सगळ्याच यात्रा निघत असतात, पण यात्रांमधला हा जो संपर्क आहे तो एकतर्फी नसावाच, कारण तो संवाद असणं अपेक्षित आहे. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचेही. भोईटे सर आपल्या सोबत होते, त्यानंतर सुषमाताई होत्या आणि अजित नवले सर होते. तुमच्या सगळ्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि यानंतर पुढारी फोकसमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.